ढाबा स्टाईल शेवगा मसाला म्हटलं की मस्त दाटसर घट्टसर झणझणीत भाजी आपल्याला आठवते. तीच भाजी आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पारंपरिक नवनवीन अशा रेसिपी पाहायला मिळतील. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय अगदी झणझणीत ढाब्यावर मिळतो ना तसा शेवगा मसाला. खूप दाटसर घट्टसर अशीच आपल्याला इथे ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे साहित्य बघू शकता. मस्त अशा आपण गावरान अशा शेंगा घेतलेल्या आहेत. मस्त गावाकडच्या या शेंगा आहेत आणि इथे मसालासुद्धा काढून ठेवलेला आहे. धने आणि गरम मसाला आहे यामध्ये, मिक्स मसाला. त्याचबरोबर हरभरा डाळ, लाल तिखट, मिक्स मसाला, हळद, सुक्या खोबऱ्याचे काप, तीळ, 2 कांदे, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ, पाणी आणि तेल एवढंच साहित्य इथे लागणार आहे. सुरुवातीला कांदा भाजून घ्यायचा आहे. मस्त खरपूस गोल्डन रंगावरती हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप ते देखील गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. हे भाजून झालं की त्यानंतर तीळ सोडायचे आहेत आणि तीळसुद्धा तडतड वाजेपर्यंत छान तीळ फुगतो ना तशा स्टेजला आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. चण्याची डाळसुद्धा इथे मी भाजत ठेवलेली आहे आणि आता व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे. धने आणि गरम मसाला तो सुद्धा 1 चमचाभर तेल घालून छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि या ज्या शेंगा आहेत त्यासुद्धा आपल्याला आता या कट करून घ्यायच्या आहेत. एक वीतभर इतकी शेंग आपल्याला लांब कट करायची आहे, म्हणजे खायला कसं इझी जातं. आता याचे जे साल असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने इतर राहिलेले सुद्धा आपण सोलून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये इथे आपल्याला या शेंगा आहेत ना, धुतलेल्या शेंगा त्या परतवून घ्यायच्या आहेत. एक साधारण मिनिटभर तरी आपल्याला या शेंगा परतून घ्यायच्या आहेत. आणि यामध्ये लवकर परतण्यासाठी इथे थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे शेंगा पटकन भाजून होतील. आणि थोडीशी जागा मध्ये करून घ्यायची आहे. मध्यभागी जागा करून घेतली की त्यानंतर हा बारीकसर असा वाटलेला मसाला यामध्ये सोडून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हळद घालायची आहे. हळद घालून झाली की लाल तिखट साधारण 2 चमचे इतपत मी यामध्ये वापरणार आहे. आणि जो गरम मसाला आहे म्हणजेच मिक्स मसाला तो सुद्धा इथे सोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हे शेंगामध्ये परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाला लालसर असा परतून घ्यायचा आहे. आणि ते बघू शकता मस्त असा मसाला आपला परतलेला आहे. कायम गरम पाणीच रश्श्यासाठी वापरायचं आहे. गरम पाणी करून घेतलेलं आहे. आणि आता ही जी वाटी आहे मसाल्याची ती विसळून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हवा तेवढा रस्सा यामध्ये करायचा आहे. ढाबा स्टाईल म्हटलं की खूप पातळसर असा रस्सा नसतो, थोडा दाटसर असाच रस्सा आपल्याला ठेवायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे पुन्हा एकदा हे एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की तुम्ही बघू शकता एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. अगदीच पातळसुद्धा नाही ठेवायचं. झाकण ठेवून मीडियम गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी इथे शिजवून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेलाचा वापर कमी केलेला आहे, तरीसुद्धा मस्त अशी याला तर्री सुटलेली आहे. ढाबा स्टाईल म्हटलं की जरा तेल जास्त असतं, पण मी इथे तेलाचा थोडा कमी वापर केलेला आहे. मस्त दाटसर घट्टसर भाजी तयार आहे. जसजशी ही भाजी थंड होईल तशी ती दाटसर होत जाईल. गरमागरम अशी भाजी आपली तयार आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भातावर ही खूप छान अशी ही भाजी लागते. तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा. रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका. आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं जास्तीत जास्त रेसिपी शेअर करण्यासाठी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.